चाकण शहर आणि MIDC परिसरातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी शुक्रवारी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रत्यक्ष केली पाहणी। जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करीत वाहतूक कोंडी होण्याची प्रमुख कारणे समजून घेत आणि ट्रॅफिक मुक्त चाकणसाठी अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना राबवण्याचे अजित पवार यांनी दिले स्पष्ट निर्देश। चाकण चौक, आळंदी फाटा, कुरळी फाटा, स्पायसर रोड, गणेश साम्राज्य चौक येथील चौक सुधारण्याचं काम लवकर पूर्ण करण्याच्याही दिल्या सूचना। पुणे जिल्ह्याच्या नियोजित विकासासाठी आणखी 3 महानगरपालिका करण्याबाबत विचाराधीन असल्याचंही अजित पवार यांनी केलं स्पष्ट। पुणे महानगर नियोजन समिती सदस्यांना डावलून शुक्रवारी PMRDचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी घेतली बैठक। PMRDचे सदस्य वसंत भसे यांचे पालकमंत्री अजितदादांवर गंभीर आरोप। गेली 20 वर्ष पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार काम पाहत असताना चुकीच्या कामांना तुम्ही बळ देत अनियोजित विकास कामं झाली म्हणून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। नियोजन समिती सदस्य वसंत भसे यांनी अजितदादांना केले टार्गेट। राजगुरुनगर नगर परिषदेच्या प्रस्तावित कचरा संकलन केंद्राविरोधात टाकळकरवाडी आणि जवळके खुर्द ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात केली रिट याचिका दाखल। न्यायमूर्ती MS कर्णिक आणि न्यायमूर्ती NR बोरकर यांच्या खंडपीठासमोर झाली सुनावणी। महसूल आणि वन विभाग, पुणे जिल्हा अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजगुरुनगर नगर परिषद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे या प्रतिवादींना न्यायालयाने नोटिसा केल्या जारी। 15 दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिले आदेश। रिट याचिकेसंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती। सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे, बाजार समितीचे माजी संचालक कैलास टाकळकर, टाकळकरवाडीचा सरपंच शीतल टाकळकर, जवळके खुर्दचे सरपंच सुभाष बोराडे, राजू खंडीजोड, प्रकाश पवार, राजाराम टाकळकर, शिवाजी बोराडे, बबन बोराडे, गीताराम टाकळकर, शरद टाकळकर, बाळासाहेब बोराडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालय इथे केला पाठपुरावा। शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केशव बोराडे, तुकाराम बोराडे, स्वप्नील बोराडे आदींची उपस्थिती। राज्यातील कांदा पिकाचे धोरण ठरविणे आणि विविध उपाययोजना सुचवणे या प्रयोजनासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। राजगुरुनगर येथील कांदा लसूण संशोधन संचालनालय येथे या गठीत समितीची गुरुवारी झाली बैठक। या बैठकीत प्रामुख्याने कांदा साठवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या साठवणूक तंत्रज्ञानावरती चर्चा करून सुचवल्या उपाययोजना। कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय आणि कला बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने विकसित केलेल्या नियंत्रित वातावरण कांदा साठवण गृह या प्रकल्पाची समितीचे अध्यक्ष पाशा पटेल आणि अन्य सहभागींनी केली पाहणी। यावेळी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सुहास काळे, संचालनालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर रामदत्ता, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर कल्याणी गोरेपती, डॉक्टर राजीव काळे, डॉक्टर भूषण बिबवे, केंद्रीय वखार महामंडळाचे महाव्यवस्थापक अजय जादू, डॉक्टर RB हिले, भीमाशंकर कोल्ड स्टोरेजचे संचालक बाळासाहेब सावंत, शेतकरी प्रतिनिधी दीपक पगार आणि निर्यातदार विकास सिंग आदींची उपस्थिती। यंदाचा गणेश उत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याच्या उद्देशाने आळंदी नगर परिषद अंतर्गत माझी वसुंधरा अभियान 6.0 आणि स्वच्छ सर्वेक्षण 2025 या उपक्रमाअंतर्गत गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा। आळंदी नगर परिषदेच्या सभागृहात कार्यशाळेमध्ये लाल माती, शाडू मातीपासून निसर्गपूरक गणेश मूर्ती बनवण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रसिद्ध मूर्तिकार शरद लोहार यांनी मार्गदर्शन करत मूर्ती बनवण्याच्या तांत्रिक आणि सर्जनशील बाबी विद्यार्थ्यांसह सहभागी नागरिकांना सांगितल्या समजावून। शालेय विद्यार्थी, महिला बचत गट तसेच स्थानिक नागरिक यांनी या कार्यशाळेत नोंदवला उत्स्फूर्त सहभाग। नगर परिषदेच्या या उपक्रमातून प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडू मातीपासून मूर्ती बनवण्याचे महत्त्व आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश। नगर परिषदेचा पर्यावरणभिमुख उपक्रम आळंदीतील पर्यावरण जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांनी केले मार्गदर्शन। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर आणि श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न। दिव्यांग विद्यार्थिनींनी भाऊरायाला राखी बांधत केले अनोखे रक्षाबंधन।
सद्गुरू हरिहर संस्थानचे हबप अजय महाराज जोशी, जैन श्रावक संघ लोणावळ्याच्या महिला अध्यक्षा संगीता भुरट, प्रवीण एंटरप्राइजेसचे राजेंद्र सुपेकर, संस्थेचे सचिव अजित वडगावकर, संस्था सदस्य अनिल वडगावकर, उद्योजक राजेंद्र नहार, प्राचार्य एस.जी. मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती. माऊलींच्या मूर्ती पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात. हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत तिरंग्याची राखी बांधून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्ती रूढ करण्याबाबत प्रयत्न. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्षा काळे, प्रतिभा भालेराव, राहुल चव्हाण, गजानन राठोड, गीतांजली रेवडेकर, वैशाली शेळके आणि निशा कांबळे यांनी घेतले परिश्रम. आळंदी परिसरातील चरोली खुर्द बायपास रस्त्यालगतच्या द मून हाऊस इंटरनॅशनल प्री स्कूल येथे शुक्रवारी दुपारी लागलेली आग आटोक्यात. आळंदी नगर परिषद अग्निशमन विभागाचे वाहन आणि पथकाची घटनास्थळी धाव. इमारतीच्या टेरेसवरून खिडकीच्या काचा फोडून आग विझवली. मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन पथकाचे लीडिंग फायरमन प्रसाद बोराटे, फायरमन अमित गुंडरे, सिद्धार्थ गावडे, साहिल काळे, वाहन चालक अजित कुराडे, विनायक सोळंकी, विद्युत कर्मचारी दिगंबर कुराडे, आरोग्य कर्मचारी सोमनाथ कांबळे यांनी आगीवर मिळवले नियंत्रण. आगीच्या घटनेमध्ये जीवितहानी नाही. जीवनावश्यक वस्तू, घरगुती साहित्य जळून खाक. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट. पाईट येथे खेड तालुक्यातील कुक्कुटपालक शेतकरी संघटनेचा मेळावा. भविष्यात पशुपालकांना होणारे फायदे, वीज दर, व्याज दर, ग्रामपंचायत करातील सवलत, करार कंपन्यांकडून सर्वसामान्य पशुपालकांची होणारी पिळवणूक आणि त्यावर उपाय या गोष्टींवर भर. पशुपालकांना कृषी समकक्ष दर्जा मिळवून देण्यात बहुमूल्य योगदान देणारे महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचे पुणे विभाग कार्याध्यक्ष, महाराष्ट्र शासन समन्वय समिती सदस्य शरद गोडांबे, महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे उपाध्यक्ष नंदकुमार चौधरी यांचा सत्कार. खेड विभागाचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर बिपिन पाटील आणि पशुधन विकास अधिकारी डॉक्टर योगेश शेळके, संघटनेचे खेड तालुका अध्यक्ष अरुण रौंदळ यांची उपस्थिती. दरवाजाचे कुलूप तोडून घरातील किमती वस्तूंची चोरी करणाऱ्यास आळंदी पोलिसांनी केली अटक. 24 वर्षीय सचिन भीमराव बागल याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. 16,000 रुपयांच्या रोकडसह घरातून आयफोनसह 2 मोबाईल असा 1.25 लाखांचा ऐवज चोरट्याने लांबविला. आळंदी येथील ज्ञानदेवी नगर गल्ली नंबर 2 मध्ये गुरुवारी सकाळी 7च्या सुमारास घडली घटना. अमरसिंग रामभाऊ शेळके यांची फिर्याद. आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर.